चला बी रेडी बी फास्ट. पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर लाभ संघाचं रवी मांजरेकर सर जे कौतुक करावं तितकं थोडं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लढत दिली, ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. नक्कीच सर, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ते हार मानायला तयार नव्हते, परंतु एक शेवटच्या चेंडूवर त्यांनी प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्या जागी एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. टीम NR बोरपाडा, NR बोरपाडा आपलं फलंदाज पाठवायचे आहेत, जेणेकरून दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही. कारण आता सूर्यदेव आपल्यापासून रजा घेण्याच्या तयारीमध्ये, ढगाळ वातावरण आहे, लवकर अंधार पडेल या मैदानावर. वळूया आपण मान्यवर कक्षाकडे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. थोड्याच वेळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 3,500 रुपयेचं कॅश प्राइज आहे संघाला, ते नंतर दिलं जाईल. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत माजी सरपंच नंदिनीताई काळण यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी राजेंद्रजी लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण चला कोलिवली. नंदिनीताई काळण यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. माजी सरपंच आपण पाहतोय, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत शेलार आणि बोरपाडा माजी सरपंच नंदिनीताई काळण यांचा स्वागत आणि सन्मान. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत यानंतर बबनजी हुमणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण स्वागत आणि सन्मान करावा. इट्स ओव्हर टू रवी सर. नक्कीच सर, सामना चालू होण्याच्या आधी बक्षिसांचं इथे वर्ष होत आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी, सीमारेषे बाहेर झेल पकडा आणि अजित तांदे ह्या मान्यवरांच्या वतीने 200 रुपयाचं रोख पारितोषिक कमवा. सीमारेषे बाहेर झेल पकडा आणि 200 कमवा. संधी आहे प्रेक्षकांना, चला आपापली जागा पकडा प्रेक्षक वर्ग. यानंतर चेतन जाधव समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नेहमीच NR बोरपाडा या संघाला ज्यांचा पाठिंबा असतो, सहकार्य असतं. मी चला सामना सुरू करायचा, सामना चालू करा मित्रांनो. राजेंद्र लसने यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. NR बोरपाडा संघाकरता ज्यांचं विशेष सहकार्य आपण पाहतोय, समाजसेवक जे चेतन जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेची ड्रेसिंग आणि चेसिंग, ड्रेसिंग नसल्यामुळे पहिला चेंडू टाकण्याच्या आधीच इथे सूचना आलेले की 2 धावाने पॅनल्स करण्यात आलेले टीम आई गावदेवी कोलिवली संघाला. एका षटकानंतर ती पेनल्टी आम्ही ऍड करू. यानंतर महादेवजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. यानंतर राम गवळी यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय महादेवजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, फटका फसलाय की काय, आणि चांगला झेल, फलंदाज फेल. एक वेगवान गोलंदाज, एक ज्याने बरेच वर्षे क्रिकेटसाठी दिले आहेत कोलिवली संघाचा, तोच हा विलास माली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. धावसंख्या 0 और 2 रोन सर. यानंतर सागरजी हुमणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी राजेंद्रजी लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सागर हुमणे. सन्मान्य रॉकी शेलके यांचं आगमन झालेलं मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. तसेच ज्ञानेश्वर भोईर
शेलार यांचं सुद्धा आगमन झाले. मी ह्या मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय आपण अगदी सन्मानाने या मुख्य मंचावर. तसेच दीपक भोईर ग्रामपंचायत सदस्य ह्या मान्यवरांचं सुद्धा आगमन झाले. स्मृती चषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. ओर टू रोहन पाटील सर. धन्यवाद. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत जोरदार अपील, जोरदार अपील. बाळाराम बागल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय राजेंद्र लसने यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. बाळारामजी बागल ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि अगदीच संघाच्या पाठीशी खंबीर राहणारं हे व्यक्तिमत्व बाळारामजी बागल यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता खूप चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू नाही थांबणार, जाईल दंदन दंदन करीत सीमारशे बाहेर आला. ह्या फायनल मॅचचा पहिला चौकार 4. यानंतर जगदीशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. जगदीशजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय राजेंद्र लसने यांना आपण स्वागत आणि सन्मान करावा. जगदीशजी शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेले 5. अजित तांदळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. ज्येष्ठ नागरिक बोरपाडा गावचे इथे जमले असतील तर कासपाडा गावचे नागरिक इथे ज्येष्ठ नागरिक इथे आले आहेत. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने दादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची. ज्येष्ठ नागरिक आजूबाजूला बसलायत, आमच्या नजरेआड तुम्ही असाल तर विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. एक षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली 1-5. ओर टू रोहन सर. धन्यवाद. दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्मान्य ज्ञानेश्वरजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजेंद्रजी लसने यांच्या हस्ते मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. ज्ञानेश्वरजी भोईर डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि अगदीच समाजसेवेमध्ये आघाडीवर असलेलं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत दीपकजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. समाजसेवक शेलार आपण पाहतोय. दीपकजी भोईर मायेची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. मी रॉकी शेळके यांना विनंती करतोय आपण दीपकजी भोईर, राजेंद्र लसने यांना विनंती असेल आपण दीपकजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करावा. फलंदाज निकेतन. धावसंख्या झालेले फक्त 6. दुसरं षटक चालू. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आहे विकी. श्रीधर जी तांदळे आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय राजेंद्रजी लसने आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा.
यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हिंदरजी तांदळे यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्रजी लसने यांना विनंती करतोय आपण हिंदरजी तांदळे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत नारायणजी लसने यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण पाहतोय स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेले 7. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य मान्यवर जे आपण पाहतोय. मी तुकारामजी खारीक यांना विनंती करतोय आपण पुढे यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजेंद्र लसने यांना विनंती असेल आपण तुकारामजी खारीक यांचा स्वागत आणि सन्मान करावा. नीरज या फलंदाजासाठी विक्रम शेलके यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. चेंडू झाले आहेत 5. 1 चेंडू शिल्लक आहे षटकातील. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत भूषणजी खारीक. तो डे नाईट आहे दादा. रोशनजी खारीक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि क्रमांक जे 3चं जे पारितोषिक आहे ते त्यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजेंद्र लसने यांच्या हस्ते आपण पाहू शकता मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. युकान शेलके यांच्यासाठी प्रत्येक षटकारास युकान तांदळे यांच्याकडे प्रत्येक षटकारास 500 रुपयाचे पारितोषिक विक्रम शेलके यांच्याकडून. जोरदार अपील परंतु पंच पेटावला लावतायत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या फक्त ना फक्त 7. यानंतर मित्रांनो आपण वळतोय मधुकर काटेसकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण मधुकर काटेसकर यांचा स्वागत आणि सन्मान करावा. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मधुकरजी काटेसकर. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक हाताळण्यासाठी आलेले यतीश आणि त्याचा सामना करेल फलंदाज नीरज. प्रत्येक षटकारास त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे आणि फलंदाज युकान याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. यानंतर आपण वळतोय एक मेगा सत्काराकडे. मित्रांनो आज आपण ही स्पर्धा पाहतोय आणि अगदीच ज्याचे फाउंडेशन जो पाया मजबूत केला ते सन्मान्य व्यक्तिमत्व नरेश मामा माळी यांचा मेगा सत्कार केला जातोय. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय जोरदार हे टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करावं. श्रीयाल बोटकुंडले आणि सुजित तांदळे यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. नक्कीच या स्पर्धेला 25 वर्ष झाले आणि 25 वर्षात सुरुवात कोण करून दिली तर आमचे नरेश माली साहेब यांनी आणि त्यांना पूर्ण गावाचा सपोर्ट. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. जरा टाळ्या वाजवा. सिल्वर जुबली स्पर्धा आपण इथे अतिशय सुंदर रीतीने पार पाडतायत. त्याचे पूर्ण श्रेय जाते आमचे नरेश माळी मामा यांना. इकडे लक्षात घ्या सूचना आहे जो कॅमेरा आहे तो मुख्य मंचावरती होता त्यामुळे ऑनफिल्ड पंच चा निर्णय जो असेल तो अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट आपण करू नका. वळूया आपण रवी मांजरेकर सरांकडे. एका प्रदीर्घ वेळेनंतर
आपण आलोय समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद रोहन पाटील सर. एक धाव पूर्ण बाईच्या रूपाने आले सर. याच्या आधी जो चेंडू झाला त्याच्यावर किती धावा होत्या? 2. येस, म्हणजे एकूण धावा झाल्या आहेत. म्हणजे गुणलेखक सांगतायत धावा झाल्या आहेत 12. हा सुद्धा लो स्कोरिंग सामना होईल यात शंकाच नाही. धावा झाल्या आहेत त्या 12. तिसरं षटक चालू. काय सामना पाहतोय आपण, फायनलचा सामना. टीम नो चेंडू हाताला बीमार की बिमारी आहे. 1+1 अशा मिळतील धावा 2. हे 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 12 आणि आता उघडा डोले 14. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री. धावसंख्या झाले 14. धावसंख्या 14 झालेले. 3 षटकाचा सामना. फ्री हिटचा इशारा करतायत पंचांनी दर्शवलेला आहे. या षटकामध्ये किती चेंडू टाकून झालेत? 2 चेंडू. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल टीम NR बोरपाडा बी? पुढचा चेंडू चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. हे काय घडलं? दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये पहिला हिंमत केली आणि त्याच्यानंतर माघारी फिरला आणि धावचीच्या रूपाने अजून एक गडी बाद झालाय. एका धावाने धावसंख्या वाढलेले आहे. धावसंख्या वाढून किती झाले माझे गुणलेखक सांगतायत. धावसंख्या झालेले 15. अजून 2 धावा आम्ही ऍड केलेल्या ना पॅनल्टीच्या. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 1-2 जर मोठा फटका आला तर चांगला स्कोर मी तर म्हणेन. कारण संध्याकाळचं सत्र आहे. दमट वातावरण झालेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला तकलीफ होऊ शकते. कशा पद्धतीने हे 2 चेंडू असतील? गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावर. ना मी तर म्हणेन सर आता ते 2 धावा आहेत ना त्या पॅनल्टीचे त्या आपण आता ऍड करतो या षटकामध्ये. म्हणजे धावा झाल्या आहेत किती? 18. हा 16 धावा झाल्या होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या ड्रेसिंग आणि चेसिंग. ड्रेसिंग नसल्यामुळे आणि धावा झाल्या आहेत त्या 18. निश्चितच सामना जेव्हा रंगतदार स्थितीमध्ये जाईल या 2 धावांचा निश्चितच विचार केला जाईल. नक्कीच नक्कीच. 3 चेंडू शिल्लक आहे ते षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हो आता होणार आहे. कारण गोलंदाजाला चेंडू पकडता आला नाही. त्याच्यामुळे 1-1 धाव आता या फायनलच्या सामन्यामध्ये किती महत्वाचे येणारा काल सांगणार आहे. या 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 20. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल टीम NR बोरपाडा? फायनलचा सामना स्मृती चषक 2025 या चषकावर कुठला संघ नाव करेल? टीम NR बोरपाडा की टीम आई गावदेवी कोलिवली? हा चेंडू जातो डॉट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटमध्ये आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या शेवटचा चेंडू कशा पद्धतीने एखादा निर्धाव की गडी की मोठा फटका? धावा झाले 20. तो मगाशी सुद्धा बघितलं आपण 19 धावा करण्यासाठी घाम फोडला होता संघाला आणि शेवटच्या चेंडूवर का होईना तो सामना जिंकला. हा सुद्धा चेंडू निर्धाव. षटक संपतोय 3रा. म्हणजे 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावा झाला आहेत 20. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे टीम गावदेवी कोलिवली संघाला. स्टेजच्या मागे जो काळा पडदा आहे तिथे काही बाईक लावलेले आहेत मित्रांनो. आता प्रमुख मान्यवरांचं तिथे आगमन होत आहे. त्या बाईक विनंती करतो आपण थोड्याशा बाजूला घ्यायचे आहेत. जो मुख्य आमचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर काही बाईक लावलेले आहेत. त्या बाईक आपण बाजूला घ्यायचे आहेत कारण मुख्य मान्यवरांचं काही क्षणातच तिथून आगमन होते.
ज्या ज्या गाड्या रस्त्यावर अडथळा देत आहेत त्या गाड्यांच्या मालकांना विनंती आहे की आपल्या गाड्या तिथून बाजूला करायच्या आहेत, कारण प्रमुख मान्यवरांचा काही क्षणातच आगमन होतंय. धावा झालेत 20, फक्त 21 धावांची आवश्यकता, परंतु फक्त सुद्धा म्हणता येणार नाही कारण लो स्कोरिंग सामना आहे. वातावरण सुद्धा थोडंसं दमट झालेलं आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करेल टीम आई गावदेवी कोलिवली आणि हा सामना जिंकेल की त्या धावा रोखण्यात यश येईल NR बोरपाडा संघाला, हे पाहणे मात्र गरजेचं आणि प्रेक्षकांच्या नजरा खिलून ठेवेल हा सामना, यात शंका नाही. मी नेहमी म्हणतो जेव्हा जेव्हा आई गावदेवी कोलिवली संघ खेळतो तेव्हा पूर्ण मैदान कोलिवली गावानेही भरू जातोय, परंतु आज मित्रांनो कोलिवली गावाने 2 ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एक कवड नगरीमध्ये आणि दुसरा ह्याच ठिकाणी. आणि मी खरोखरच अभिमान आहे मला की त्याचे अभिनंदन करेन की या कासपाडा ग्रामस्थांनी हे जर मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं नसताना तर आम्ही ही स्पर्धा खेळू शकलो नसतो. त्यांचे मनापासून आभार सर्व कासपाडा ग्रामस्थ मंडळाचे. मी वारंवार 3 दिवस विनंती करतोय की जे कासपाडा गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, कारण तुमचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आमच्या स्मृती चषकाला. आपले मनापासून आभार. 21 धावांची आवश्यकता. 18 चेंडूवर सलामीचे 2 बॅटर आलेले आहेत, यतीश आणि विकी. कवडनगरीमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला आई गावदेवी कोलिवली संघाने. त्यांना 2-2 आत करतो तिथं टीम पारिवली संघ. आत्ताच बातमी माझ्यापर्यंत आलेली आहे की कृष्णा 11 या चषकावर नाव कोणी कोरले असेल ते अजून जाहीर झालेलं नाही, कारण फायनलचा सामना चालू आहे. हॅलो, धन्यवाद रवी मांजरेकर सर. वळूया आपण सामन्याकडे. तत्पूर्वी एकच चर्चा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे सिल्वर जुबली इयर आपण पाहतोय. या स्पर्धेचं स्मृती चषक 2025 आपल्याला पाहायला मिळते. धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 धावांचं, 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सुशील सज्ज होईल पहिलं षटक हाताळण्याकरिता. पहिला चेंडू यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. आणि विवेक माझे गुणलेखक सांगतात की प्रत्येक सामन्यामध्ये पहिला चेंडू हा वाईटच हाताळलेला आहे गोलंदाजांनी. साईड स्क्रीनच्या बाजूला ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत, प्रेक्षकांना विनंती करतोय त्या कृपया ज्या गाड्या आहेत त्या साईडला उभ्या करायच्या आहेत. मान्यवरांचं आगमन तिथून होणार आहे याची आपण नोंद घ्या. मान्यवरांकरिता तो रस्ता आपण मोकळा सोडा ही नम्रतेची विनंती. चौकार जोडला जाईल. धावसंख्या 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सुरुवात चांगली ना सर तर शेवट सुद्धा चांगला होतोय. पहिला चेंडू वाईट हाताळला, त्याच्यानंतर चौका, म्हणजे 1 चेंडूमध्ये 5 धावा जमा करण्यात यश आलेली टीम आई गावदेवी कोलिवली संघाला. अगदी जर आपण पाहिलं तर मांजरेकर सर जेव्हा नाणेफेक झाली होती, NR बोरपाडा बी संघाच्या संघनायकाला आपण विचारलं होतं की फायनलमध्ये पोहोचल्यावरती कसं वाटतंय, आणि सांगितलं लय भारी वाटतंय. पण आता मात्र शर्थीचे प्रयत्न करायचे आहेत. आपल्याच मैदानावरती जर आपल्याला जे टायटल विजेते व्हायचं असेल तर निश्चितच एक चांगला खेळ होणं तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय सीमा पार, सुरेख चौकार. 9 धावा फलकावरती पाहायला मिळतील. गुड शॉट. तर काय सांगाल मांजरेकर सर, अगदीच जर आपण पाहिलं, 1 तुम्हारी 2 हमारी. नक्कीच पहिला चेंडू वाईट हाताला, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 चौकार लावण्यात यश आलेले आहे यतीश या फलंदाजाला. दरम्यान आगमन होत आहे इट्स किंग मेकर भरत दादा माळी. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माजी पंचायत समिती सदस्य भरत दादा माळी यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे.
आपलाच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि अजून एक मांजरेकर सर, एक गोष्ट जर आपण पाहिली तर विलास माळी यांना आपण विचारलं होतं की 6वी ट्रॉफी भरतदादा माळी यांच्या हातामध्ये पाहायला मिळेल का? हो, त्यांचं उत्तर आलं होतं नक्कीच. पाहूया ते नक्कीच मिळेल का. यावेळेस मात्र स्ट्रोक केलाय, निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. भरतदादा माळी यांचं षटकाराने स्वागत. त्या गोलंदाजाची पिसच उपटली. अगदी बरोबर. कारण की जर आपण पाहिलं तर सामना जवळ येऊन ठेपलाय. 15 धावा फलकावरती आहेत. 6 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकी याने उत्सुकता दाखवली एका धावेकरता, पण यतीशने सांगितलं नाही, नाही, गरज नाही. धावसंख्या फलकावरती 15 धावा, जिंकण्याकरता 6 धावांची गरज. एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर आणि आपले मित्र उपस्थित होत आहेत. प्रदीपजी माळी यांचं इथे आगमन झालेलं या चषकामध्ये आपले सरचे स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावे करता. एका धावेने इथून मात्र पावलं पुढे सरकतायत. ती किताबाकडे धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावर. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या पुढे गेलेले. धावसंख्या झालेले 17. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या अंकावरती. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. पंचांना विनंती आहे सामना थांबवायचा आपण 1 मिनिट. तर वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण पाहतोय सन्माननीय भरतदादा माळी. आपण पाहतोय किंग मेकर. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे मित्रांनो. किंग मेकर व्यक्तिमत्व आणि आपल्या सहकाऱ्यांना मोठं करण्याचं या व्यक्तीचा नेहमीच उद्देश राहिलाय. माझे सहकारी मोठे झाले तर निश्चितच मी मोठा होईल असा उराशी बाळगलेलं ध्येय असणारं व्यक्तिमत्व म्हणजे भरतदादा माळी. नक्कीच जेव्हा जेव्हा जिथे जिथे कोलिवली संघ येतो ना तिथे तिथे आमच्या किंग मेकर भरत माळी साहेब यांचं आगमन होतंच. कालच्या दिवसामध्ये आम्ही वाट पाहत होतोय, आज ते आले आणि त्यांच्या या चषकामध्ये पुन्हा एकदा अभिनंदन असेल. सामना आपण थांबवायचा आहे कृपया प्लीज. मान्यवरांचं आगमन होत आहे त्याकरता आपण सामना काही वेळ थांबवलाय. महेंद्रजी तांदळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. राजेंद्रजी लसने यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केला जाईल. जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर धावांचं लक्ष्य आहे ते मात्र 4-21 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. फक्त 4 धावांची जरी आवश्यकता असली तरी सुद्धा आपले प्रमुख मान्यवर येत आहेत, जवळच पोहोचलेले आहेत. सतरा धावा फलकावरती आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आगमन होत आहे. सुमित शेठ सुरेश म्हात्रे यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे भिवंडी ग्रामीण सम्राट यांचे सुपुत्र यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. तर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सिल्वर जुबली इयर या स्पर्धेचं जे 25वं वर्ष आपण पाहतोय त्या या वर्षामध्ये त्यांचं आगमन होत आहे. आणि अगदीच मांजरेकर सर, क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर भविष्यवाणी करणं हे मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं, पण विलास माळी याचा मी इंटरव्ह्यू घेताना जो आत्मविश्वास पाहिला खरंच वाखाणण्याजोगा होता. तेच म्हटलं की इथे वेगळा संघ दिसतोय. एक संघ कवाड इथे खेळतोय
विलास माले याला मी सुद्धा प्रश्न विचारला होता, कशा पद्धतीने तयारी केली आहे हे चषक जिंकण्यासाठी. आम्ही जुने खेळाडू आणि त्यांचा जुना अनुभव आहे ना, तो त्यांच्या कामी आलेला आहे. काय म्हणाल? अगदीच बरोबर. अनुभव हा खूप मोठा गुरु असतो आणि अनुभवातूनच ही व्यक्ती शिकत असते आणि तो शिकण्याचा पर्याय, शिकण्याचा मार्ग, ती एकच गोष्ट आहे, ते म्हणजे प्रॅक्टिकल्स. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हे दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच काही क्षणामध्येच मुख्य मान्यवरांचं आगमन होतं, त्याच्यामुळं आपण 2 मिनटं सामना बंद केलेला, थांबवलेलं आहे. कारण या मान्यवरांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आमच्या स्पर्धेसाठी. तत्पूर्वी बरेचशा मान्यवरांना आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आम्हाला प्रथम दरम्यान मित्रांनो आगमन झालेलं आहे. सुमित शेठ, सुरेश म्हात्रे, विनंती असेल आपण गाडी कृपया आतमध्ये घेऊन यायची आहे. चला क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचंय येणार बोरपाडा बी संघ. प्रेक्षक कृपया रस्ता मोकळा करा प्लीज. प्रेक्षक साईड स्क्रीनच्या बाजूचे प्रेक्षक आम्ही तुम्हालाच सांगतोय, प्लीज कृपया रस्ता मोकळा करा. बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित शेठ सुरेश म्हात्रे यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे सकाळपासून ज्या व्यक्तिमत्वाचं आम्ही नाव हे आपल्यापर्यंत जे पोहोचत होतो, ते पृथ्वीराज पिंगल यांचं सुद्धा आगमन होते. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण सम्राट सुरेश बाळामामा म्हात्रे, आपला खासदार, आपला माणूस, त्यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पृथ्वीराज पिंगल त्यांच्या समवेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. निखिलजी पावशे, त्याचप्रमाणे पिंट्या शेठ, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षण लावून सज्ज व्हायचं, सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. आत्मविश्वास महत्वाचा असेल. सामन्याला सुरुवात करायची आहे आणि निश्चितच रवी मांजरेकर सर जर आपण पाहिलं तर सुमित शेठ म्हात्रे हे पेशाने डॉक्टर आहेत आणि अगदीच एक सुरेख व्यक्तिमत्व. कोणतंही जे कार्य भिवंडी लोकसभा क्षेत्रात नव्हे तर आपल्या सहकाऱ्यांना कोणती अडचण आली तर रात्री बेरात्री धावून जाणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय येणार बोरपाडा संघाला जी जर्सी आपल्याला पाहायला मिळते ही त्यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती यश. वळूया रवी मांजरेकर सरांकडे. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. चांगला चेंडू खेळून काढलेले. पुश करो और खुश रहो. एका धावाने खुश झालेले टीम आई गावदेवी खोलिवली. पाहुण्यांच्या माहितीसाठी फायनलचा सामना स्मृती चषक 2025 टीम NR बोरपाडा बी आणि टीम आई गावदेवी खोलिवली या 2 संघामध्ये रंगलेला सामना. धावांची आवश्यकता किती होती तर धावांची आवश्यकता होती ती 21. धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या 18. विकेटचं पतन होईल. विकी डगआउटच्या आश्रयाला फलंदाज बाद. 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता.
आपण पाहिलं तर जेव्हा भिवंडी लोकसभेचा निकाल जेव्हा येत होता तेव्हाच मला वाटते मांजरेकर सर 100पेक्षा अधिक वेळा हेच गाणं वाजलं होतं आणि तोच जल्लोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आपला खासदार आपला माणूस सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे अगदीच जर आपण पाहिलं तर सकाळच्या 17 पासून त्यांची उपस्थिती करिता सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अजून एक गडी बाद होते धावचीच्या रूपाने. धाव संख्या 18. बाद होणारा फलंदाज गणेश. नवीन फलंदाज कोण येईल? तन्मेश. आता मात्र जर आपण विचार केला तर 3 पावलं अजूनही दूर आहे गावदेवी कोलिवली संघ. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. 3-3चं समीकरण आपण पाहतोय. अगदी बरोबर. 9 चेंडू आणि 3 धावा म्हणजे जवळचं गणित आहे. एक फटका खेळ खल्लास सुद्धा होऊ शकेल, परंतु लो स्कोरिंग सामने आपण बघितले मागच्या वेळेस सुद्धा 19 धावा आणि तो सुद्धा संघ विजय झाला होता. फलंदाजाचे शेजारी इथून मात्र वाढवले गेलेले आहेत. 9 चेंडू 3 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू चाललाय आणि स्वप्न सत्यात साकार होतंय. निश्चितच या स्पर्धेचा जो चॅम्पियन संघ आपण पाहतोय गावदेवी कोलिवली संघ आणि अगदीच जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हाच ही भविष्यवाणी जर आपण पाहिली तर निश्चितच एकच गोष्ट पुन्हा एकदा भरतदादा माळी यांच्या हातामध्ये 6वी ट्रॉफी. हा नक्कीच विलास माली यांनी सांगून दाखवला होता की जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की 6वी ट्रॉफी आमच्या किंग मेकर भरतजी माली यांच्या हातात तुम्ही द्याल का, तेव्हा त्यांचं उत्तर आलं होतं येस. आणि ते येस त्यांना आलेलं आहे. आणि निश्चितच जर आपण पाहिलं रवी मांजरेकर सर हे उत्तर आत्मविश्वासाने दिलं होतं आणि तो आत्मविश्वासाचं प्रमुख कारण म्हणजे अनुभव. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीण सम्राट सुरेश बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र डॉक्टर सुमित शेठ म्हात्रे. डॉक्टर सुमित शेठ म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. सुमित शेठ म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शिवसेना उपतालुका प्रमुख ज्यांनी या स्पर्धेकरता क्रमांक 1चं पारितोषिक आपल्याला स्पॉन्सर केलंय शंकरजी खारीक यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. ज्येष्ठ व्यक्तीच्या माध्यमातून एक युवकाचा सत्कार इथून मात्र केला जातो. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य व्यक्तिमत्व. आपण पाहतोय नेहमीच येणार बोरपाडा संघाच्या पाठीशी ज्यांचं सावलीप्रमाणे सहकार्य असतं जे पृथ्वीराज शेठ पिंगल त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सन्मान्य पृथ्वीराज शेठ पिंगल यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्मान्य पिंट्या शेठ. पिंट्या शेठ यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी राजेंद्र लसने यांना विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सन्मान्य पिंट्या शेठ आपण पाहतोय. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत निखिल शेठ आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल.
राजेंद्र लसने यांना मी विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. निखिल शेठ पावशे, तर वळूया आपण सेमीफायनलचा जो सामना झाला होता जय वाघोबा लाभ आणि एनआर बोरपाडा या दोन संघादरम्यान, त्या सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय यतीश, सॉरी सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच आहे, नाव आहे रोहन माळी. मी रोहन माळी याला विनंती करतोय आपण पुढे यावं. मी सन्माननीय शंकरजी खारे व त्याचप्रमाणे सुमित शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या हस्ते ही सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण रोहन माळी याला देऊन सन्मानित करावं. वेल डन, वेल प्लेड रोहन माळी, पण हार्ड लक म्हणावं लागेल फायनल मॅच करता. मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा पुढे यावं. मी पृथ्वीराज शेठ पिंगल त्याचप्रमाणे सुमित शेठ म्हात्रे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण पुढे यावं. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाव आहे यतीश. यतीश आपण पुढे यावं आणि मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करावा. फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच. वेल डन, वेल प्लेड यतीश, चांगला खेळ आपण दाखवला. यानंतर स्पर्धा आपण पाहिली की 25व्या वर्षामध्ये जे पदार्पण आणि त्याचप्रमाणे देखणं आयोजन, देखणं नियोजन, जरी त्यांची उपस्थिती वेळेच्या बाबतीत थोडी उशिराने जरूर झाली तरीसुद्धा उपस्थिती मात्र खूप महत्त्वाची होती. आणि अगदीच त्यांच्या उपस्थितीनुसार जर आपण पाहिलं तर अगदीच मैदान आणि मान्यवर कक्ष हे भरगच्च भरून आपल्याला दिसतंय. असे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुमित शेठ म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपण मनोगत व्यक्त करावं. एनआर स्पोर्ट्स बोरपाडा मला वाटते 25 वर्ष झाले. खरं तर मी जेव्हापासून क्रिकेट सामने बघतोय समजतोय तेव्हा एक बहुचर्चित क्रीडा मंडळ एनआर स्पोर्ट्स बोरपाडा हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या टुर्नामेंटमध्ये फायनल सेमीफायनल हे दिसतच आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मी तुमच्या टीमला शुभेच्छा देतो की तुम्ही ज्या एकतेने अखंडतेने 25 वर्ष सोबत राहून काम केलेलं आहे. मला वाटतं ही तुमची दुसरी तिसरी पिढी असेल काम करताना. तर तुमच्या खरं तर गावाचं कौतुक केलं पाहिजे. एवढे वर्ष कुठली टीम टिकत नाही, तुमची टीम टिकली त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुम्ही सर्वांनी मला बोलवला, खूप धन्यवाद. बंटी भाऊ असतील, सगळी टीम असतील, सर्व सन्माननीय व्यासपीठ तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही बोलवला, सन्मान केला आणि जिंकलेल्या टीमलाही शुभेच्छा. आणि जी सेमीफायनलपर्यंत पोचली तुमचा हार्ड लक, कारण की फायनलला पोचलेल्या दोन्ही टीम हे सर्वोत्तम असतात. त्यामुळे मी दोघांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुमित शेठ म्हात्रे. आपण अगदीच मोलाचं मनोगत आपण व्यक्त केलं. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एखादं जे कार्य आहे संपन्न होण्याकरता त्याकरता खूप मोठी जी तपस्या असते आणि संघचे सहकारी हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. आणि त्यांचं खंबीरपणे उभं राहणं, या सर्व काही गोष्टी या एनआर बोरपाडा संघाच्या माध्यमातून या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की त्याचा मी सुद्धा एक साक्षीदार आहे. कारण की नरेश मामा माळी यांचा उत्साह क्रिकेटमधला आम्ही जवळून पाहिला आहे. आणि जे खेळाडूंना पुढे नेण्याचं काम आणि जे व्यासपीठ देण्याचं काम त्यांनी जे केलं आहे ते मात्र सहजच कोणा एका व्यक्तीला ते शक्य होईल असं मात्र होणार नाही. कारण की इतक्या वर्षाची तपस्या आणि जर आपण पाहिलं ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगल्या उंचीवरती नेणं हे मात्र नरेश मामा माळी यांनी आपलं काम हे निश्चितच कोणत्याही स्वार्थपणे निस्वार्थपणे केलं आहे यात तीळ मात्र शंका नाही. एकदा या व्यक्तिमत्वाचं स्वागत जोरदार जोरदार हे टाळ्यांनी झालंच पाहिजे. तर मित्रांनो, अतिशय सुंदर रीतीने ही स्पर्धा पार पडली असं मी म्हणेन. कारण 3 दिवस सर्वांचा सपोर्ट आम्हाला मिळाला. ते प्रेक्षक वर्ग असो की संघ असो. पहिल्या दिवसामध्ये जर आम्ही ज्युनियर संघ खेळवले, कुठल्याच टुर्नामेंटमध्ये 4-4 षटकाचे सामने पहिल्या दिवसामध्ये होत नाही, शेवटच्या दिवसामध्ये होत नाही. परंतु आयोजकांनी एवढी मेहनत घेतली त्याच्यासाठी की आणि संघांचं सुद्धा अभिनंदन, कारण ते सुद्धा वेळेवर आले. हे सर्व करून आम्ही एक शो मॅच सुद्धा खेळलो त्याच्यात, एक्सेलार वर्सेस बोरपाडा अशी 40+ची. तर मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये एक गोड आवाज आपल्या कानावर पडला. आमचे परममित्र झिडके गावचा बुलंद आवाज, या परिसरामध्ये त्यांचा आवाज दुमदुमतोय. रोहनजी पाटील सर यांचा इथे सन्मान होतोय. मी शंकरजी खारीक साहेबांना विनंती करतोय की आजचे आपले समालोचक रोहन पाटील मॅन फ्रॉम झिडके यांचा शाही सन्मान करायचा आहे. आणि मित्रांनो, सांगायचं म्हणजे एवढंच की या असोसिएशनमध्ये फायनलचा दिवस 3-3 षटकाचे सामने दुसऱ्या फेरीपासून आपण खेळलोय. परंतु आयोजन नियोजन चांगलं, त्याच्यामुळं या असोसिएशनमध्ये ना पहिलाच टाइम आपण ना 3 चिठ्ठ्या उडवल्या नाहीत तर बॉल आउट केलं. तर ह्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या असोसिएशनमध्ये एक चांगला त्यांनी निर्णय घेतला, परंतु 3 संघांना मात्र कुठल्याच गोलंदाजाला बॉल आउट करता आलेलं नाही. शेवटी आपण चिठ्ठ्याच काढल्या. यानंतर मित्रांनो, निश्चितच सकाळपासून जर आपण पाहिलं की त्यांची उपस्थिती मोलाची आपल्याला पाहायला मिळाली आणि आमची चांगली साथ त्यांनी दिली. खऱ्या अर्थानं जरी आमचं उशिरा येणं झालं तरीसुद्धा त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रवी मांजरेकर सरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. शंकर मामा खारीक यांना विनंती करतोय आपण रवी मांजरेकर सरांचा स्वागत आणि सन्मान करावा. वळूया आपण बक्षीस समारंभाकडे. अतिरिक्त वेळ न घेता बक्षीस समारंभाकडे वळतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्ञानेश्वरजी भोईर यांना विनंती करतोय आपण पुढे यावं आणि विलासजी शेळके यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. या 2 मान्यवरांच्या हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देत आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? थोडीशी हिंट देतोय. त्या खेळाडूने 59 धावा केलेल्या आहेत. संघ आहे जय वाघोबा लाभ, नाव आहे पंकज. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट स्मृती चषक 2025. खूप चांगली कामगिरी केली पंकज आणि उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्यांनी आपल्या नावावर कोरलेला आहे. पंकज,
वेल पेड मिस्टर पंकज 59 धावा. यानंतर मी विनंती करतोय नरेश मामा माळी आपण पुढे यावं आणि दीपकजी भोईर आपण पुढे यावं. आपल्या हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि या संपूर्ण ट्रॉफीज नरेश मामा माळी यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? जरा पब्लिक मध्ये आवाज येऊ दे. काय इकडे यश आलाय. अजून इकडे कोण? नो डाऊट ॲट ऑल, वन अँड ओनली वन 13 विकेट टीम एनआर बोरपाडा बी यश तांदळे. आणि सलग 3 स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजा किताब आपल्या नावावरती केलेला आहे. हॅट्रिक बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी नावावरती केलाय. सलग 3 टुर्नामेंट मध्ये हा रेकॉर्ड त्यांनी अबाधित ठेवलेला आहे. काय गोलंदाजी, पहिल्या चुका काही होत होत्या, त्याच्यानंतर त्यांनी सुधारणा केल्या आणि त्या सुधारणा आपल्या संघाच्या कामे आल्यात. यश तांदळे. यानंतर क्रमांक 3च्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सिरीज करता सगळ्यांचा आवाज असेल पण तो नंतर असेल. मी चेतन जाधव यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. तर संघ आहे जय वाघोबा लाभ. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे तुकारामजी खारीक यांच्या हस्ते आपण रोख रक्कम देणार आहोत. स्वर्गीय चंदाबाई तुकाराम खारीक यांच्या स्मरणार्थ श्री रोशन खारीक आणि राजू खारीक यांच्या वतीने ही रोख रक्कम आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आणि ट्रॉफीज आपण पाहतोय अजितजी तांदळे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत.